आपल्या सगळ्यांचं लेट्स टॉक विथ किशोर या सेगमेंटमध्ये स्वागत करतो. आज आपण या सदरामध्ये विषय घेतला आहे. अतिशय इंटरेस्टिंग हा विषय आहे. विषयाचं नाव आहे मी संशोधक कसा बनणार. लहानपणी आम्ही जेव्हा शाळेमध्ये असताना प्रयोगशाळेत आईन्स्टाईन, न्यूटन्स, गॅलिओ या सगळ्यांची जेव्हा चित्र आम्ही बघत असायचो तेव्हा आम्ही त्यांच्या चित्राच्या डोक्याला हात लावून आम्ही आमच्या डोक्याला हात लावायचो. त्याच्या मागची आमची एक भावना होती की असं केल्याने त्यांच्यातली बुद्धी ही आमच्यामध्ये येईल आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासारखे हुशार बनू. कालांतराने मोठं झाल्यावर कळलं की बुद्धी ही सगळ्यांना सारखीच असते. मेंदूची जी साईज ही जवळपास सगळ्यांची निश्चितच असते, परंतु त्या बुद्धीचा आपण उपयोग कसा करतो त्याच्यावर आपली हुशारी ठरलेली असते. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की हुशारी ही फक्त आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवरच अवलंबून असते. तर चला आजचा आपण जो विषय घेतला आहे त्याला अनुसरून बोलूया. आजचा विषय आहे आपला मी संशोधन कसे बनणार. आता संशोधक शास्त्रज्ञ बनायला खरंच जास्त क्वालिफाईड असायला पाहिजे किंवा एक मास्टर डिग्री पाहिजे असं असते का? असं बिलकुल नसतं. तर तुम्हाला संशोधन जेव्हा करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या विचार करण्याची क्षमता ही असली पाहिजे. माझ्या मते जे विद्यार्थी 6वी ते 10वी मध्ये शिकत असतात, जे पहिल्यांदाच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि विज्ञानाचा कन्सेप्ट किंवा थेरीज शिकत असतात, तेव्हा त्यांना त्या थेरींना अपोज करण्याची किंवा विचार त्या दृष्टीने ते जास्त करू शकतात आणि तेव्हा त्यांच्यात जी जगावेगळं काहीतरी विचार करण्याची क्षमता असते ती जास्त असते. तर मग तुम्ही विचाराल तर कोणीही काही संशोधन करून शास्त्रज्ञ बनावं का? खरंच तसं असतं का? नाही. संशोधक करण्यासाठी किंवा तुम्हाला विचार करण्यासाठी तर तुम्हाला शिक्षणाची गरज नसते, परंतु ते संशोधन कसं करावं, ते कसं मांडावं आणि ते कसं पब्लिश करावं याच्यासाठी तर शिक्षणाची गरज असते. आणि ती लेवल जी आहे माणसाची ती थोडं वरच्या लेवलचं शिक्षण घेतल्यानंतरच माणसाकडं अवेलेबल होते. परंतु असं नाही की जास्त शिकलेले लोकच संशोधन करता येईल असं म्हणणं फार चुकीचं ठरेल. तर आपण चालू करू. संशोधन कसं करावे किंवा प्रोसिजर संशोधन ची नेमकी काय आहे. तुम्ही सध्या ऐकतच असाल की कोरोनावर संशोधन चालू आहे जगामध्ये. बरेच डॉक्टर्स असे म्हणतात की याच्यावर क्युअर होण्याची कुठं काहीही रिसर्च पब्लिश नाहीये असे शब्द हे नेहमीच तुम्हाला कानावर पडतात. म्हणजे हे लोक कोणीतरी काहीतरी काम केले आहे आणि त्यांनी त्याची माहिती ही पब्लिश केली आहे. आता कुठं पब्लिश केलेले आहे हे याच्याकडे मी नंतर येईल. पब्लिश केले आहे त्या माहितीच्या आधारे हे सगळं ठरवत असतं की याच्यावरची लस झाली आहे किंवा याच्यावर संशोधन झालं आहे की नाही. तर चला पहिल्या मुद्द्यावर आपण येऊ. संशोधन कसं करावं. बेसिकली संशोधन करण्याच्या 5 मुख्य स्टेप्स आहे. पहिलं, तुम्ही कोणत्या गोष्टीवर तुम्हाला संशोधन करायचं आहे तो मुद्दा पहिले निवडा. मुद्दा मे बी भौतिकशास्त्राचा असेल, इन सोप्या भाषेत सांगायचं इंजिनिअरिंग रिलेटेड असेल, सायन्स मेडिकल रिलेटेड असेल किंवा मग केमिस्ट्री केमिकल रिलेटेड असेल. समजा आपण उदाहरण घेऊ, तुमचा विषय हा इंजिनिअरिंग रिलेटेड आहे. समजा तुम्हाला इंजिनिअरिंगच्या एखाद्या गोष्टीवर संशोधन करायचं आहे. आता इंजिनिअरिंगमध्ये तर फार मोठ्या गोष्टी आहेत. नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीवर संशोधन करायचं आहे हे पहिले तुम्हाला ठरवावं लागेल. सपोज मला इंजिनिअरिंगच्या गिअर जे असतात गाडीमध्ये यूज होणारे गिअर्स, तर याच्यावर मला संशोधन करायचं आहे. आता गिअर्समध्ये जेव्हा तुम्ही संशोधन करायचं ठरवता तर तुम्हाला त्या रिलेटेड सगळा डाटा तुम्हाला कलेक्ट करावा लागेल. रिसेंटमध्ये कोणत्या लेवलचं त्याच्यावर रिसर्च झालं आहे ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. तो हे झालं तर पहिले डाटा कलेक्शन. त्याच्यानंतर सेकंड स्टेप्स जी असते ती प्रॉब्लेम डेफिनेशन्स. आता प्रॉब्लेम डेफिनेशन्स म्हटल्यावर नेमकं काय. समजा गिअरचं तुम्ही संशोधन तुम्हाला गिअरवरती करायचं आहे, तुम्ही विषय निवडला आहे, पण ते गिअरवरती नेमकं काय करायचं, त्याच्यात
युजली जे लोक आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या जे आहेत ते काय फेल होतं किंवा ते काय प्रॉब्लेम फेस करतात त्याचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. तर गेअर जेव्हा यूज होतात ते म्युच्युअली, फॉर एक्झाम्पल आपण गेअर जेव्हा सिलेक्ट करतो तर गेअर फेल्युअरचे चान्सेस हे फार मोठे असतात. मग गेअर फेल्युअर्स का होतात, तर ही तुमची प्रॉब्लेम डेफिनेशन होऊ शकेल. तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथं प्रॉब्लेम डेफिनेशन्स डिफाईन करावं लागेल. त्याच्या रिलेटेड तुम्हाला रिसेंट फेल्युअर क्रायटेरियाज कोणकोणत्या कारणामुळे गेअर्स फेल झालेले आहेत, त्यांनी कुठपर्यंत त्याच्यावर रिसर्च केलेले आहे, त्याच्यावर लोकांचे काय मत आहे, ते जर्नल्स तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. ॲक्च्युली जर्नल्स म्हणजे नेमकं काय, आता जे पब्लिशचा आपण पहिला मुद्दा घेतला होता म्हणजे पब्लिश होणं. जे लोक या सगळ्या मेथोडॉलॉजी करून आपली रिसर्च जिथे पब्लिश करतात त्या पब्लिश करणाऱ्या काही रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं इंटरनॅशनल रिसर्च ऑफ सायन्स, IJTR इंटरनॅशनल जर्नल्स ऑफ टेक्निकल रिसर्च, तसेच काही मेडिकल साईट्सच्या आहेत. ते त्यांचे वीकली किंवा मंथली रिसर्च जर्नल, जे की संशोधक जे शोध लावून मेथोडॉलॉजी फॉलो करून जे संशोधन करतात आणि ते केलेलं काम त्यांच्या फॉर्मॅटमध्ये जर त्याच्यात खरंच तथ्य असेल तर त्या संस्था पब्लिश करत असतात. तर तसे पब्लिश झालेले पेपर्स आपल्याला आपल्या रिसर्चसाठी रेफर करावे लागत असतात, जे की मागचा रेफरन्स घेऊन आपण पुढचं त्याचं करू शकतो. तुम्ही केलेलं काम तुमचं जर्नल जर पब्लिश झालं तर ते तुमच्या नावावरच असतं, कोणीही त्याचं क्रेडिट घेऊ शकत नाही. किंवा तुम्ही केलेलं काम जर कोणाला यूज करायचं असेल तर त्याला सुद्धा तुमचं क्रेडिट द्यावं लागेल. तर हे असे रिसर्च जर्नल्स तुम्हाला पब्लिश करावं लागतात. त्यानुसार तुम्ही रिसेंट ट्रेंड्स फेल्युअरचे रिसर्च जर्नल्स फाइंड आउट करून तुम्ही तुमची प्रॉब्लेम डेफिनेशन डिफाईन करू शकता. थर्ड वन आहे मेथोडॉलॉजी. मेथोडॉलॉजीमध्ये तुम्ही एखादा गेअर फेल्युअरवर काम केलं समजा, किंवा तुम्ही काही कन्क्लुजन केलं किंवा तुमचं असं मत आहे की अशा गोष्टी केल्यानंतर गेअरचं फेल्युअर अवॉइड होईल. समजा तुम्ही मटेरियल चेंज केलं किंवा त्याची साईज चेंज केली, तर हे तयार केल्यानंतर तुम्हाला त्याचं मेथोडॉलॉजी करावं लागेल की तुम्ही त्याचं प्रूफ कसं देणार आहे. एक्सपेरिमेंटल अनालिसिस तुम्ही कसं देणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळं डिफाईन करावं लागेल. ते तुमच्या एक्सपेरिमेंट मेथोडॉलॉजीमध्ये येईल. ह्यामध्ये दोन प्रकारचे असतात. एक जर तुम्हाला प्रॅक्टिकली गिअर्स हे करून तुम्ही त्याचं प्रॅक्टिकली हे देऊ शकतात, किंवा मग तुम्ही प्रोटोटाईप यूज करून त्यानुसार तुम्ही तुम्ही जे मत मांडू इच्छिता त्याचं एक्सपेरिमेंटल क्लॅरिफिकेशन देऊ शकतात. तसंच अनालिटिकली म्हणजे जे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज, अनालिटिकल जे रिझल्ट्स असतात तर त्याचे फॉर्म्युले, स्टँडर्ड फॉर्म्युलेज जे की भौतिकशास्त्राचे बेस आहेत ते करून तुम्ही देऊ शकतात. अशानुसार तुमची मेथोडॉलॉजी ही कम्प्लीट होईल. मेथोडॉलॉजी नंतर येईल डाटा अनालिसिस. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून काहीतरी डाटा तुमच्याकडे येईल. समजा तुम्ही गेअरबद्दल तर गेअरची साईज जर चेंज केली, समजा 10th वीट, 20 वीट, 30 वीट, 40 वीट, अशा करून काहीतरी डाटा तुमच्याकडे येईल. जो डाटा आल्यानंतर त्याचं तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. डाटा अनालिसिस केल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की हा कर्व जसं जसं मी विड्थ वाढवतोय त्याचे स्ट्रेसेस म्हणजे त्याचा लाईफ किंवा फेल्युअर रेट हे कमी होत आहे. तर अशा प्रकारे काहीतरी अनालिसिसचा तुमचा डाटा येईल. तो डाटा आल्यानंतर तुम्हाला 5th आणि लास्ट स्टेजमध्ये कन्क्लुजन काढायचं आहे की आपल्याकडं आपण दोन्ही मेथड्स केलं. एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये आपलं काय कन्क्लुजन आलं, अनालिटिकलमध्ये काय आलं, आणि त्याच्यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो किंवा आपण काय म्हणू शकतो की याच्या हे विड्थ वाढवल्याने किंवा कमी झाल्याने तो फेल्युअर रेट गेअरचे कमी होतात की नाही. त्याच्यानुसार तुमचं जे कन्क्लुजन आहे ते तुम्हाला मांडावं लागतं. तर ह्या सगळी मेथोडॉलॉजी यूज करून तुम्ही तुमचं संशोधन करू शकता. ते संशोधन जेव्हा तुम्ही पब्लिश करायला एखाद्या जर्नल्सकडे जातात तर ते तुम्हाला त्यांच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना द्यावं लागतं तुमचं रिसर्च वर्क. आणि त्याच्यात जर त्यांना कुठेही कॉपी केलेलं नसेल किंवा काहीतरी नवीन काहीतरी असेल जे की रिसर्च ओरिएंटेड आहे असं जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते वर्क ते पब्लिश करतात. आणि ती रिसर्च किंवा त्या गोष्टी त्या तुमच्या नावावर लोन असतात. ते पब्लिश झालेले जर्नल्स हे त्यांच्या रिसर्च जर्नलच्या
रिसर्चच्या साईट्सवर तर असतात, गुगल्सवर असतात, कोणीही तुमचं जर्नल्स रेफर करू शकतं. त्यानुसार ते त्यांचा पुढचा वर्क सुद्धा करू शकतं किंवा तुम्ही केलेल्या वर्कमध्ये जर काही लूप्स असतील तर ते सुद्धा ते सजेस्ट करू शकतात. असेच जर्नल्स एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की माझा एक जर्नल्स पब्लिश आहे. तुम्ही जर सिम्पली किशोर नाईक्स जर्नल्स ऑन गिअर जर तुम्ही फाइंड आउट केलं गुगलवर तर तुम्हाला त्याची PDF कॉपी मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही जे काम केलेलं आहे ते पब्लिश होतं आणि अवेलेबल संपूर्ण जगाला किंवा ज्यांना पाहिजे असेल, जे रिसर्चवर काम करत असतील त्यांना ते अवेलेबल होतं. ही आहे नॉर्मल मेथोडॉलॉजी.